नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी, असं महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर या योजनेचा जे काही कालावधी 31 ऑगस्ट होता तर तो सुद्धा वाढवण्यात आलेला आहे आणि 31 ऑगस्ट नंतरही फॉर्म भरणे सुरूच राहतील. तर मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे तर त्याची माहिती आपण पुढे बघूया. बघा, या ठिकाणी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे. ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्याचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करावे. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्याच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बाल विकास मंत्री कुमारी अदितीताई तटकरे यांनी आज येथे सांगितले. तर मित्रांनो, या ठिकाणी 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये येणार होते, परंतु महाराष्ट्रातील जवळपास 27 लाख महिलांचे जे बँक अकाउंट आहे तर ते आधारशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जाऊ शकणार नाही. तर यासाठी बँक खात्याशी आधार लिंक करण्याचे एक विशेष शिबिराचं आयोजन करण्यात यावं, त्यासाठी मोहीम राबवण्यात यावी, असं कुमारी अदितीताई तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री कुमारी तटकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव अनुपम कुमार यादव, महिला व बाल विकास आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते. तर बघा, त्यांनी ऑनलाईन आढावा पण घेतलेला आहे सगळ्या जिल्ह्याचा, नेमकं माझी लाडकी बहीण योजनेची स्थिती सध्या काय आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. माननीय आदितीताई तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्वाची आहे. या योजनेचा लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 17 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावेत. जेथे पालकमंत्री उपलब्ध नसतील त्या जिल्ह्यात खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत त्याचवेळी लाभ वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात यावा. त्या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात यावे. या ठिकाणी 17 ऑगस्ट रोजी या योजनेच्या लाभाचं वितरण होणार आहे आणि त्या संदर्भातला पुण्यात एक मोठा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतरही जिल्ह्यात अशाच प्रकारचा एक कार्यक्रम व्हावा आणि त्या ठिकाणी आमदार, खासदार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण करण्यात यावं, असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या योजनेत आतापर्यंत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाही. या लाभार्थ्याच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी. कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकरची मदत घेण्यात यावी. येत्या 17 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री कुमारी तटकरे यांनी दिल्या. तर जे काही 27 लाख महिला लाभार्थी आहेत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे, परंतु त्यांच्या बँक अकाउंटला आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही. तर यासाठी जिल्हास्तरीय बँकर सोबत मेळावे भरण्यात यावे आणि तातडीने या महिलांचे जे काही बँक खाते आहे ते आधारशी लिंक करण्यात यावे, अशा प्रकारच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. दिनांक 31 ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही कुमारी तटकरे यांनी सांगितले. बघा, याच्या अगोदर सांगण्यात आलेलं होतं की ही जी योजना आहे 31 ऑगस्ट पर्यंतच आहे, त्यानंतर पुढे अप्लाय करता येणार नाही. परंतु त्यांनी आज डिक्लेअर केलेलं आहे की ही जी योजना आहे तर ती 31 ऑगस्ट नंतरही सुरूच राहणार आहे. त्यामुळे फॉर्म भरण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट नंतर सुद्धा सुरू राहणार आहे. तर ही एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे सगळ्याच महिला वर्गासाठी. 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले तर चांगली गोष्ट आहे आणि त्यानंतर येणारे फॉर्म सुद्धा ऍक्सेप्ट केले जाईल, तर असं या ठिकाणी माननीय मंत्री कुमारी अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची अतिशय चांगली अशी बातमी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आणि त्या महिला भगिनींनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नाही त्यांनी लगेच फॉर्म भरून घ्या. त्याचबरोबर ज्या महिलांचे
अकाउंट सोबत आधार लिंक नाही त्यांनी सुद्धा आधार लिंक करा, म्हणजे त्यांच्या खात्यावर 17 ऑगस्ट पर्यंत पैसे येऊन जातील. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.